महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आमदार राहुल सुभाष कुल यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सखोल पाहणी दौरा केला। या विमानतळाद्वारे देशांतर्गत विमान वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याचे विमान प्राधिकरणाचे नियोजन आहे। या विमानतळ पाहणी दौऱ्यासाठी सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य आणि आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार भीमराव तापकीर, आमदार संभाजीराव कोहळीकर, आमदार वरुण सरदेसाई, आमदार संजय पोतनीस, आमदार हेमंत ओगले, आमदार निरंजन डावखरे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार रईस शेख, आमदार धर्मराव बाबा आत्राम तसेच आमदार विलास भुमरे हे उपस्थित होते। आमदार ॲडव्होकेट राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या वतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विभागांची सखोल पाहणी करण्यात आली। तसेच विमानतळावरील विविध सुविधा जसे टर्मिनल, रनवे, पार्किंग, स्वच्छता, विद्युत पुरवठा, विमानतळावर आणि कर्मचारी कॉलनीसाठी पाण्याची उपलब्धता आणि व्यवसाय, सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती, सीसीटीव्ही, आणीबाणीची तयारी, प्रवाशांच्या सोयीसुविधा ज्यामध्ये प्रतीक्षागृह, जेवणाची सोय, वायफाय, शौचालय, इमारतींमधील सुगमता आणि कर्मचारी वर्गासाठी आवश्यक सेवा ज्यामध्ये कर्मचारी कॉलनी, आरोग्य सुविधा, वाहतूक इत्यादींची पाहणी करण्यात आली। समितीने संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचे निरीक्षण करून प्रवाशांच्या सुरक्षितता, सुविधा आणि कर्मचारी कार्यक्षमतेसाठी आवश्यक सुधारणा सुचवल्या। सार्वजनिक उपक्रम समितीच्या पाहणी दौऱ्यावेळी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी श्री विजय सिंघल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सिडको श्री शांतनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको डॉक्टर राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको श्री गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको श्री सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी सिडको हे आवर्जून उपस्थित होते। यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या व्यवस्थेबाबत समितीला सविस्तर माहिती दिली। त्यावेळी सार्वजनिक उपक्रम समितीने प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयी सुविधा यांना प्राधान्य देत आवश्यक सुधारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या। समितीच्या पाहणी दौऱ्यामध्ये समितीकडून अधिकाऱ्यांना ज्या सूचना करण्यात आल्या आणि जे उपाय सुचवण्यात आले त्यामुळे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना तसेच कर्मचारी वर्गाला उत्कृष्ट, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे। असा आहे हा प्रकल्प। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुंबईजवळील कोपर, पनवेल भागात उभारला जाणारा ग्रीनफील्ड विमानतळ आहे। हा प्रकल्प सिडको, महाराष्ट्र सरकार तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि अदानी समूह यांच्या संयुक्त भागीदारीत उभारला जात आहे। सार्वजनिक उपक्रम समिती समोर सिडको संदर्भातलं काही कामकाज चालू आहे आणि त्याच्या अनुषंगानं प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट द्यावी नवी मुंबई एअरपोर्टला आज आम्ही त्याप्रमाणे भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतलेली आहे। सर, काम अंतिम टप्प्यात आहे, पण आता किती काम राहिले आणि कधीपर्यंत सुरुवात होऊ शकते? सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असं आम्हाला सांगितलं गेलंय, परंतु तो समितीच्या कामकाजाचा भाग नाही। परंतु इथं जी माहिती मिळाली त्याप्रमाणे काम अतिशय गतीने चालू आहे आणि सप्टेंबरपर्यंत कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं आम्हाला आश्वस्त केलं गेलं। विमानतळाच्या नावावरून वादविवाद चालू आहेत, मोर्चे सुद्धा काढले जातात, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्यावर शासन स्तरावर निर्णय होईल। समितीची कार्यकक्षा ही समितीसमोर असणारं नवी मुंबई एअरपोर्टचं कामकाज इतकीच असल्यामुळे तेवढ्या कामकाजापुरती आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन प्रकल्पाची पाहणी केली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस